हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गायत्री गावकर हियर. तर कसे आहात सगळे, बरे आहात ना? आणि ज्यांनी कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो मी फेशियलचं स्टेप बाय स्टेप कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. उन्हाळ्यात चेहरा खूप खराब होतो, त्यामुळे क्लीनअप फेशियल करणं खूप गरजेचं आहे. आपल्या चेहऱ्याला पॅम्परिंग करणं खूप गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. पहिलं मी क्लेन्झिंग करून घेतलेलं आहे. क्लेन्झिंग नंतर मी डिटॅन पॅक यूज केलेला आहे टॅनिंग रिमूव्ह होण्यासाठी फेसवरचं. सो डिटॅन पॅक क्लीन करून त्याच्यावर परत क्लेन्झिंग केलेलं आहे आणि क्लेन्झिंग करून मी स्क्रबिंग केलेलं आहे. स्क्रबिंग केल्यावर मी सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण फेसवर हात फिरवून त्याच्यानंतर मी हे मशीन यूज करत आहे. ब्रश युनिट आहे हे ब्रशिंग युनिट, ते मी फेसवर पूर्ण यूज करत आहे. त्याच्यानंतर ते झाल्यावर आपल्याला पहिलं वाफ द्यायची आहे. स्क्रबिंग झाल्यावर स्टीम द्यायची आहे आणि नंतर आपल्याला ब्लॅकहेड रिमूव्ह करायचे आहे. आणि ब्लॅकहेड रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला जी स्टेप येते ती मसाजची स्टेप आहे. आणि प्रत्येक स्टेपच्या नंतर आपल्याला टोनर यूज करणं खूप गरजेचं आहे. सो टोनर यूज करायचं आहे. मी ही मसाजची स्टेप दाखवत आहे. मसाजची स्टेप व्यवस्थित मसाज करायचा आहे. चेहऱ्याला आपल्याला अपलिफ्ट करायचं आहे, वरती हे करायचं आहे. स्किन आपली खाली पडली नाही पाहिजे. सो आपल्याला अप्पर साईडला आपल्याला न्यायचे आहे. सो त्यावेळी आपल्याला मसाज करायचा आहे. कसा डोळ्यांचा मसाज खूप छान वाटतं, क्लायंटला खूप छान अशी झोप येते. सो खूप छान वाटतं मसाज केल्यावर चेहऱ्याला, आणि एक चेहऱ्याला स्किनला असा ग्लो येतो व्यवस्थित असा. सो तुम्ही पण उन्हाळ्यात फेशियल वगैरे करत नसाल तर करा. खूप आपल्या स्किनला पॅम्परिंग करणं पण खूप गरजेचं आहे. व्यवस्थित असं पॅम्परिंग करून आपली त्वचा खूप छान राहते. सो तुम्ही पण हे ट्राय करा. तुम्ही ऑर्डर म्हणजे ऑर्डर देण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. सो मी मसाजच्या स्टेप दाखवत आहे. ज्यांना शिकायचं आहे त्या पण शिकू शकतात मसाजच्या स्टेप. आणि घरच्या घरी पण तुम्ही फेशियल असं करू शकता, फेशियल किट आणून. सो तुम्ही पण हे ट्राय करा तुमच्या घरी. आणि त्याच्यानंतर मी हा पॅक लावलेला आहे. पॅक आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. आणि डोळ्यावर मी रोज वॉटरचे कॉटन ठेवलेले आहेत डोळ्यावर. जे आपल्याला डार्क सर्कल येतात ते रिमूव्ह थोडेसे व्हावे त्यासाठी. सो त्याच्यानंतर आपल्याला क्लायंटचा हेअर कट करायचा होता. सो स्टेप कटच करायचा होता, म्हणजे स्ट्रेट हेअर कट करायचा होता.